आता महानगरपालिकेच्या मुलाखतीमध्ये जाहीरपणे काय सांगितलं होतं, 70 लाख रुपये तुझ्याकडे आहेत का, असतील तर तुला उमेदवारी देतो, नाही तर नाही. म्हणजे हे कुठं ना कुठं तरी ऑन पेपर, भले ते न्यूजपेपरच्या माध्यमातून, बरोबर, पण पेपरवर कट्ट्यावरची चर्चा, इंटेलेक्च्युअल लेवलची चर्चा असू देत, तुमच्या पत्रकार बंधूंची चर्चा असू दे, हे सगळं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, टॅली केलं, तर एक गोष्ट लक्षात येते, जो खर्च मला वाटते महानगरपालिकेनं 9 लाखाचा दाखवलेला आहे, म्हणजे 9 लाखामध्ये तुम्ही तुमचा प्रचार करायचा, बरोबर, तो पोचतो 90 लाखापर्यंत. बरोबर, बरोबर आहे. बरोबर, हे ऑफ द रेकॉर्ड आपण बोलू शकतो, ऑन द रेकॉर्ड पण बोलू शकतो. बरोबर, बरोबर. मग निवडणूक आयोगाकडे खर्चाची यादी सादर करताना किती केली जाते? 9 लाखाची. अगदी मर्यादित. हो, बरोबर आहे. बरोबर. म्हणजे तुमची जी मर्यादा आहे त्यासाठी तज्ञ बरोबर आहे. कमी करता येईल मग काय? माझा खडा सवाल असा आहे की निवडणूक, अरे तुम्ही काय इंटरफिअर करत नाही? तुम्ही अशी यंत्रणा का राबवत नाही की ते 9 लाखापेक्षा ₹1 सुद्धा त्याचा खर्च कसा होतोय बघतो, चॅलेंज घेऊन का? भारतीय लोकशाहीचं जर मूल्य आपल्याला सांभाळायचं असेल ना, तर निवडणूक आयोगानं अतिशय चांगलं आणि कडक काम करायला पाहिजे. नसेल तर काय होणार, 1.5 कोटी रुपये घेऊन उतरला. अरे मग तुम्ही काय करताय? मी थोडक्यात घोडे बाजार हा कुठेतरी करणे, हा घोडे बाजार आहे, निवडणूक आयोगाला माहित आहे ना. बरोबर. मग तुम्ही करताय काय? मग तुम्ही बघतच बसणार का? तुमच्याकडे तक्रारी करायच्या का लोकांनी? सुमोटो काहीच नाही करणार. म्हणजे एखादा माणूस जर मरत असेल तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणं, का मरतोय मग मेल्यानंतर आपण बघूया, तसं निवडणूक आयोगाचं झालं. मग आता की तुमच्यासमोर घोडे बाजार चालू आहे, तुमच्यासमोर बोली लावली जाते, तुमच्यासमोर खर्च केले जातात आणि तुम्हाला साधं त्यांना पकडता येत नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.